हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजची सकाळ पाहू शकता किती सुंदर आहे. आय डोंट नो होप सो तुम्हाला दिसते की नाही, बट येस राईट नाव इट्स गुड मॉर्निंग. अँड दिवसातून उठल्यावरती सर्वात आधी प्रथम काम आमचं असतं अनायराला स्कूलमध्ये सोडणं. तर अनायरा अशा प्रकारे रेडी झालीच आहे आणि अनायरा नेहमीप्रमाणे किरकिरच करत असते शाळेत जाताना. ही अशी तुम्ही पाहू शकता, ही अशी तिची किरकिर असते. दाखव बघा. हा बघितला, असं किरकिर असते आमची रोज सकाळची. नाही तिला ते शाळेत जायचं म्हणजे तिला आवडतच नाही. तिला असं वाटतं शाळेत जावंच नाही कधीच. तर आज आपण तिला लवकर शाळेत सोडणार आहोत आणि शाळेत सोडल्यानंतरचा प्रवास आपण पाहणार आहोत की आपल्याला कुठे जायचं आणि कुठे नाही ते. तर चला बघूया. आणि स्काय आमची स्काय चला. तिला फक्त चला बोलायची देरी असते. चला बोलली की ती लगेच जाय पटापट रेडी असते बघा. चला चला बाळा, चला चला बघा. आता ती बघणार बघा तिचा बेल्ट घेतोय की नाही. इथे तिचा बेल्ट ठेवलाय, थोडा मेसी आहे, सॉरी. ती बघणार काय घेतोय हा. मला एक डेमो दाखवतो हातामध्ये घेऊन. बघा बेल्ट घेतलाय हातामध्ये. चला चला आता ती पुरा चलो. अशी ती रेडी असते नेहमी बाहेर जायला, कारण की तिला बाहेर जायला खूप आवडतं आणि आम्हाला बाहेर फिरायला आवडतं पण शाळेत जायला आवडत नाही, हे ना. बघा टीचर दाखवू स्कूलमध्ये. हे बघा अनायरा अशी रडते आमची स्कूलमध्ये आहे रोज. चला चला पप्पा सोडताय. चल हे बघ हे पण येते. गॉगल घेऊन जा. तू कुठे शाळेत चालली? आज अनायराच्या स्कूलमध्ये काहीतरी डान्स कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे कदाचित गॉगल काहीतरी मागवला आहे ब्लॅक कलरचा. पण आमच्याकडे ब्लॅक कलरचा अनफॉर्च्युनेटली नाही आहे, पण ब्लॅक ग्लासेसवाला नक्की आहे. त्यामुळे हेच घालून आम्ही पाठवणार आहोत. सो लेट्स गो. बाय बाय करा, पप्पी द्या. येस व्हेरी नाईस. चलो चल बाय. चला आज जाणार आहोत स्कूलला सोडायला. थंडी खूप आहे नेहमीप्रमाणे, आणि नेहमीप्रमाणे नाटक देखील आहे शाळेत न जायचं. वा वा वा, कोणतरी क्यूट क्यूट दिसत आहे. बघू बघू बघू, दाखव दाखव दाखव. चष्मा पडला. चला. सॉरी. आली आली किती एक्सायटेड असते. हे पाहू शकता सकाळचं सुंदर असं सूर्य. ही आपली गाडी, ही आपली दुसरी गाडी. तिच्यावरून आपण आता अनायराला सोडणार आहोत. कम ऑन, गेट रेडी. चला बघा. निघालो आम्ही स्कूलच्या दिशेला. मला पण वाजते. बाय 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 बाय. तर फिलहाल आपण आलो आपल्या घरी आणि घरामध्ये बघूया काय कार्यक्रम चालू आहे. नक्कीच तयार होत असणार, कुठेतरी फिरायला जायचे प्रियाचे, त्यामुळे डोर उघडायला वेळ लागतो. बघा मी बोललो ना, नक्कीच तयारी करत असणार. आणि हे अतिउत्साही नेहमीप्रमाणे. आणि अरे दरवाजाच्या मागे टेबल कोण ठेवतं भाई? अरे कोणच नव्हतं शाळेमध्ये. अरे सगळे लेट येतात, टायमिंग वर कोणच नसतं. 5-10 मिनिटं. तुझं काय आहे? काय आहे तुझं? काय काम आहे सांग. तुला खाली सोडून येतो, तिथे खाली कुंडीला मांडून ठेवतो गेट जवळ, तिथेच बस दिवसभर. ठीक आहे? ओके चालेल. येस ऑर नो?
येस, दाखव ना कपाट, सगळ्यांना दिसू दे कपाट किती आपण सुंदर पद्धतीने ठेवतो ते. राहू दे. सुंदरच असतं कपाट. हे पिक्चर बघा आमच्याकडे असं ऐकलं जातं, बघितलं नाही जात. पिक्चर असं साईडला लावलेला जातो आणि ज्याचा त्याचा पिक्चरचा आवाज येतो तोच ऐकला जातो आणि त्याच्यामुळे माझं पिक्चर लक्ष बघणं असतं. कम्प्लिटेड. माझं लक्ष असतं. बाय द वे, आपण कुठे जाणार आहोत? एवढी म्हणजे तयार झाली असतो तर कुठे जायचं आपल्याला आज? मंदिरामध्ये जायचंय. कुठलं मंदिर? काय फायनलच झालंय? बाय द वे, ते मंदिर कुठल्या मंदिरात जायचंय ते सुद्धा मलाच बघायचं आहे. आय मीन मला मंदिराबद्दल काहीच माहित नाहीये. आय मीन माहिती आहे, बट इथे कुठले कुठले मंदिर आहेत. मोस्ट ऑफ द आम्ही बदलापूरमधले सगळे मंदिरं एक्सप्लोर केलेत बऱ्यापैकी. आय एम इफ आय एम नॉट रॉंग, बट तिला मी बघू गुगलवरती वगैरे कुठे काही चांगलं पौराणिक किंवा असं फेमस मंदिर काही असेल तर आम्ही कव्हर करू नक्कीच आजच्या दिवसामध्ये. ॲक्च्युली मंदिरात जायचं एक वेगळं रिझनसुद्धा आहे, तर त्याच बहाणे मंदिरात जाणं देखील होईल आणि थोडं एक दिवस म्हणजे दिवसाची जशी चांगली सुरुवात झालेली आहे सकाळी, तर मंदिरात जाऊन अजून खूप सुंदर दिवस जाईल अशी अपेक्षा करतो. आणि आता आम्ही गेट टू रेडी होतो. बघू शकता स्कायसाठी हा सेटअप चालू आहे. तिच्यावरती लक्ष ठेवायला CCTV आम्ही फोन म्हणून असा यूज केलेला आहे. म्हणजे ती घरात काय करते जेव्हा आम्ही नसतो. हा कॅमेरा फोन आहे माझा, जो आम्ही कॅमेरा CCTV कॅमेरा म्हणून यूज करतो. सो निघायचं. ह्याच्यामध्ये असं दिसतंय. चला मग निघायचं. आता आम्ही निघालो आहे. कुठे जाणार आहोत तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. एक सुंदर मंदिर आहे बदलापूरमध्ये, तुम्हाला मी सांगेलच लोकेशन. काय पडलं? काय काहीतरी आपटायचा आवाज. चावी आपटली गेली असेल. खूप सुंदर दिसत असेल. हो सुंदरच आहेस तू. हँडसम नाही आहेस, सुंदर आहेस. कारण की देवांना सुंदर लोक मंदिरात आलेले खूप आवडतात, प्रसन्न होतात. हो सुंदर आहेस तू. बरोबर. मुलं पण सुंदर असतात बघा. सुंदर व्यक्ती बघा. हँड होता. कारमधनं माझी हिल घ्यायची होती, सो गाडी इग्नोर कराल. भरपूर दिवसांपासून साफ नाही केली आहे. कुठे जाणंच झालं नाही. आणि हिल कुठे गेली? इथे तर नाही आहे. आय गेस पुढे आहे. सो अशा चपला आमच्या गाडीमध्ये पण असतात ठेवलेल्या. सो आम्ही निघालो आहोत. बरं झालं नाही बनवला, मला तो उपमा आवडत नाही. हां असंही तुला उपमा आवडत नाही माझ्या हातचा. बाहेरचं सगळं आवडतं. हॅलो. काय विसरला? गार लागतंय. मग काय? आणि हे जे शर्ट आहे ना बारीक बारीक होल आहे, अच्छा. त्यामुळे हवा पास होते. अच्छा. गार लागते बॉडीमध्ये. हो असंही गारच लागते. थंड आहे वातावरण, सो गार लागतच आहे. थोडा आमचा आवाज आला नाही तर थोडं ॲडजस्ट कराल, बिकॉज माईक नाही आमच्याकडे. गरीबी भाई गरीबी. समोर केलं ना तुला सगळ्या गोष्टी अरे घाई नाही माझं, आवाज तुला तो सांगतोय तरी पण. अरे पण तुला बोलले ना मी थांब म्हणून. आपण दुसऱ्या दिवशी टाकून आलो असतो हवा. इकडे ह्या पेट्रोल पंप वाल्याकडे गेलो असतो. सगळ्या गोष्टींची घाईच असते. आपल्या प्रायोरिटीसाठी गेलं प्रॅक्टिस ते आपल्याला लागते. काही दिवसापूर्वी आमचं टायर पंक्चर झालेलं, तर ह्याने घाईमध्ये नको ते टायर लावून घेतलं. आणि आता तो स्वतःच कंप्लेंट करतो की टायर बरोबर नाही आहे. तो काय बोलायला पाहिजे? मला जेव्हा तो लावून होता तेव्हा जाऊन आलेला, बट म्हटलं जाऊ दे. आणि नंतर मग मलाच बडबड करायची. तुझ्यामुळे झालं, तुझ्यासाठी केलं. मेदोडे. सो आता 2 प्लेट मेंदूवडे घेण्यात चाललंय.
कधी आलात तर ट्राय कराल नक्कीच बदलापूरला. बदलापूर वेस्ट स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेर आहे हे. मोठ्याने बोलू शकत नाही कारण इथे लोक आहेत. नाही बोंबल. आणि क्वांटिटी पण भरपूर देतात ते. स्वतःचा घेतला आणि माझं कुठे? नाही तुझंच आहे. मी फक्त एक घास खातो. एक घास माझ्यातला खायचा आहे तरी कशाला? नैवेद्य आहे का ते देवाला देतात तसं तुला नैवेद्य द्यायचं असतं. चांगलं आहे. मला नाही आवडत अच्छा. मला ते आपल्या इथला जो आहे डिशचा जो आहे तो आवडतो. तो चांगला असतो. मग आता ते माझ्यासाठी घेतलं तर मी खाते ना. आणि आवडलं नाही तर कशाला खातोय? स्वतःसाठी रुमाल नाही कॅरी करत. आमचीच रुमाला घेऊन त्यांनीच नाक तोंड पुसायचं, हात पुसायचं आणि गाणं करायचं. आणि लिपस्टिक गाडीमध्ये हे सगळं मॅन्डेटरी आहे. सो आता मंदिराजवळ पोहोचलो आहोत. इकडून राईट घ्यायचं आहे. तुम्हाला ॲरोचं दिसत असेल. इथून आतमध्ये एंट्री घ्यायची. ही एंट्री आहे. आणि आता इथे त्यांनी नवीनच पार्किंग चालू केलं आहे. या साईडला पार्किंग करतात जर जास्त गर्दी असेल तर. काही पार्किंग करत नाही इकडे. महाराजांचा वाढदिवस असतो त्या दिवशी इथे खूप गर्दी असते. त्यामुळे इथे पार्किंग सोय या जागेमध्ये केली जाते. भविष्यात इथे काहीतरी आश्रम वगैरे मोठं निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं दिसत आहे. पाणी बोर्ड देखील गेलं होतं या मंदिराच्या दिशेला. आणि इकडे स्वामी महाराज आहेत त्यांचा आश्रम. सो पोहोचलो आहोत मंदिराजवळ. हे आहे सुंदर मंदिर. किती छान वाटत आहे. आणि ते एक गार्डन आहे छोटा. ते देखील सकाळच्या उन्हात खूप बाग आहे. सुंदर वाटत आहे बघायला. ही बाग आहे का? हे गार्डन आहे. ठीक आहे हे बाग आहे. बाग म्हणजे इथे त्यांनी ना झाडं पण रोवली आहेत फळांची वगैरे. ठीक आहे झाडं रोवली आहेत. फूल और पत्तों को हाथ लगाना मना है. हाँ फूल और पत्तों को हाथ लगाना मना है. ठीक है नहीं यहाँ पे लिखा है फूल और पत्तों को हाथ लगाना मना है. लॉन के अंदर प्रवेश वर्जित है. हे बाग पण नाही आहे गार्डन पण नाही आहे. हे लॉन आहे. त्यांनी ते स्पष्ट मेन्शन केलं हे लॉन आहे. ही बाग होती तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली होती. आत्ता त्यांनी लॉन केलं. जेव्हा आम्ही लहानपणी यायचो ना तेव्हा हे इथे फुलांची बाग आणि फळांची बाग होती. इथे फ्रूटचं झाडं पण आहेत. ज्या बघ पपई वगैरे मम्मीनं काढून घ्यायची तिकडनं त्यांच्याकडनं. ते जे आहेत ना आश्रमवाले त्यांच्याकडनं. कळलं? सो मला मी तर इथला नाही आहे बट ही इथली होती आधी लहानपणीची. तर ही इथे विजिट करायची. तर त्यांना तिला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. आणि हे आहे ते महाराज ज्यांचे ते मूर्ती तुम्ही पाहिलीत. आणि हे सुंदर अशी शिवलिंग शंकराची तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर. फूल पडलं गणपतीचं. काहीतरी आशीर्वाद दिला असेल देवाने. सिरियसली
काय काश व्हिडिओमध्ये आलास. हा ना, सिरियसली मी असा कॅमेरा केला आणि फुल पडलं. खरंच म्हणतात काय देतात, चमत्कार समजवते काय, पण हे फुल ठेव आपल्याकडे. मी माझ्याकडे ठेवतो. हेच ते फूल आहे आणि जे मी गणपती बाप्पांना प्रे करताना पडलं. म्हणजे आय मीन मॅजिकली ते कॅप्चर नाही झालं, बट माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं आणि प्रियाने देखील पाहिलं. सो आम्ही हे ठेवू, आय मीन मी हे माझ्यासोबत ठेवेन ॲज अन आशीर्वाद म्हणून. अँड होप सो मी जे काय मागितलं आहे ते. हां येस, हे तुम्ही पाहू शकता, ही आंब्याची झाडं आहेत. खूप झाड आहेत आणि बघ केवढे खूप आहेत. नाही. दुसरी कसली कसली पेरू आहे, गेस पेरूचं पण आहे. हे पेरूच आहे वाटतं, मला असं वाटतं हे पेरू आहे. पेरू नाही रे, आंब्याचं दिसतं. हे सगळे आंब्याचेच झाडे दिसतात ऑलमोस्ट, इफ आय एम नॉट रॉंग. मला झाडांबद्दल एवढं नॉलेज नाही आहे, हिलाच खूप नॉलेज आहे. बिकॉज कसलं आहे ते तर सांग. झाडांबद्दल नाही नॉलेज आहे मला. नॉलेज आहे तुला. हे आहे ना पप्पाचं झाड, ते आहे ना. आय डोंट नो. हे पपईचं झाड आहे. मग ते पपईचं झाड आहे. काय नाही, मला नाही माहिती ना, झाडांबद्दल काहीच माहिती नाही. पपईचं झाड आहे. मला काहीच माहित नाहीये. पण नॉलेज नाही, हे पपईचं झाड आहे. अरे पण मला नाही माहिती आहे, नाही माहितीये मला. मग ते पपईचं झाड आहे, मला तर ते केळ्याचं झाड, आपलं केळ्याचं झाड वाटतंय. अरे पपईचे झाड पण तशीच असतात. मग ते मला नाही माहितीये ना. ज्या गोष्टीमध्ये नॉलेज नाही त्या गोष्टीमध्ये मी कसं बोलू शकतो. आय मीन आंब्याची झाडं समजतात मला पानांवरनं, पण पपईची मी झाडं एवढी पाहिली नाहीत. माझ्या गावात सुद्धा एवढी झाडं नाही आहेत. आय मीन माझ्या गावात गावात आहेच नाही काय, असं बोलले तरी चालेल. आणि हिच्या गावात खूप काय आहे. कधी हिच्या गावाला आम्ही गेलो तर त्याचा पण ब्लॉगमध्ये आम्ही टाकू आणि तुम्हाला दाखवू. हिच्या गावामध्ये शेती वगैरे खूप काय वेगळ्या प्रकारची ते मामा करतो. ये कौन सा झाड है? ये केला है ना. केले का झाड़ है ना. हाँ देखो, इसको खुद को नॉलेज नहीं है. मेरे को बोलती है पपाई का झाड़ है. अरे ये पपाई थोड़ी है यार, इतना तो हमको भी समझ रहा है. अरे अशीच थोडीशी झाडं होती पहिला. ब्लॉग मध्ये टाकू नको. नाही टाकणार मी. यही तो कंटेंट है, यही तो असली पीक कंटेंट है. हे मी टाकणारच नक्कीच की तू या झाडाला पपईचं झाड बोलते. आणि ह्या मी ते साफसफाई करणाऱ्या कर्मचारीला विचारलं तर ते बोलले हे पपईचं झाड नाही आहे, हे केळ्याचं झाड आहे. केळ्याचंच बोला ना. आणि अंकित आता व्हिडिओ काढता काढता पडला. मागे दगड होता, त्याला माहितीच नाही. आणि आता तर जरा त्याला राग आला की तुम्हाला सांगितलं का नाही मागे दगड होता ते, पण मलाच दिसलं नाही. मी माझं तोंड एक साईडला, तो एक साईडला. सो आता चिडलाय माझ्यावर की मी तुझे आता फोटोज काढणार नाही. पण माझी चुकी थोडी आहे, मी थोडी पडायला बोलले. पडला तर स्वतःहूनच पडला. अरे मला नाही कळलं लगेच, मला नाही दिसलं. माझं लक्ष असतं तर मी तुला बोलले असते ना, एक तर माझ्या फोनला पण. सो आता आम्ही निघालो आहे घरच्या दिशेला. घरच्या नाही, आता इथून आम्ही जाता जाता अनायराला पिकअप करू स्कूलवरनं. तुझी बाजारामध्ये थोडं फळं खरेदी साठी थांबलेलो आहे. अनायरासाठी ॲपल आणि डाळिंब आणि स्ट्रॉबेरीज पाहू शकता किती सुंदर वाटतंय, लाल लाल. हाच आहे ग बाबा, हाच आहे रे. सॉरी ग झाला ग. असं कशाला चालतंय लंगडत लंगडत. लोक वडील लंगड आहे काही जनावर.
आम्ही अनायराला घेऊन घरी. तिची स्कूल आमच्या घरापासून 5-10 मिनिट्सवरतीच आहे. ह्याच्यामध्ये ठेवलं, पाण्यामध्ये ठेवलं आहे देवाजवळ. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हाला दिसेलच. दिसेलच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. तर तुम्ही पण नोटीस करू शकता पॉसिबल. ऍक्च्युली काय मी असा कॅमेरा फिरवला आणि तेवढ्यात ते पडलं. आता ते तुम्ही बघू शकता, तेव्हा ते तिथे होतं आणि मग नंतर ते खाली पडलं. ते आपण थोडं म्हणजे आम्ही दाखवू तुम्हाला नोट करून की कुठे होतं आणि कुठे समजू. आणि हे ब्लॉग संपूया. बाय बाय. तुझा इंटरव्ह्यू नाही घेते कोणी, सो तू चिल होऊन बोलू शकतोस. सो बाय बाय. आमचा व्लॉग इथे संपतो आहे आजच्या दिवसाचा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.